नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची महत्त्वपूर्ण बातमी आहे. आजची मोठी बातमी, 2 वर्षानंतर हालचाली सुरू, कर्मचाऱ्यांची होणार पदोन्नती, आले नवीन अपडेट समोर. जुलै 19, 2025 ही तारीख असून या बातमीचे शीर्षक आहे, महाराष्ट्र शासनाकडून मोठी हालचाल सुरू, तर कर्मचाऱ्यांच्या होणार आता पदोन्नतीचा मार्ग मोकळा. तर चला पाहूया या संदर्भाने बातमीचे सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. पदोन्नतीच्या संदर्भातील मोठी बातमी. सरकारकडून पदोन्नतीचा मार्ग शालेय विभागात खुला. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर ही बातमी महत्त्वाची, कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना पोस्ट करा, शेअर करा, लाईक करा. तर संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो पाहूया. गेल्या अनेक वर्षापासून प्रमोशनाची वाट पाहणाऱ्या राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी. कारण गेल्या 2 वर्षापासून रखडलेल्या केंद्र प्रमुखाच्या परीक्षेबाबत सरकार आता निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र प्रमुखाची अंतिम परीक्षा फाईलवर सही बाकी आहे. यानंतर या परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणून मित्रांनो, आपण पाहत आहोत ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलचे सविस्तर वृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून. आमदार सुधाकर अडबोले, विधान परिषद सदस्य, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ यांचा दिनांक 17 जुलै 2025 रोजी पत्राचे सविस्तर स्पष्टीकरण जाणून घेऊया. पत्राचा इतिवृत्तांत. माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब, मंत्री, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई. विषय आहेत, केंद्र प्रमुख परीक्षेत संदर्भात प्रलंबित असलेली अधिसूचना त्वरित निर्गमित करण्याबाबत संदर्भात देण्यात आलेले हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटना यांचे निवेदन दिनांक 16 जुलै 2025 चे आहे. माननीय महोदय मंत्री साहेब, उपरोक्त विषयांवर संदर्भित पत्रानुसार शासनाने जून 2023 मध्ये राज्यातून 2400 जागा करता केंद्र प्रमुखाची विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात काढली. त्यानंतर राज्यभरातून 54,821 पात्र शिक्षकांचे परीक्षा अर्ज सादर केले. सदरची परीक्षा जून 2023 मध्ये होणार होती, परंतु परीक्षा होण्यासाठी सेवा प्रवेश नियम म्हणजेच अधिसूचना बदल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारूप सेवा प्रवेश अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली व त्यावर हरकती मागवण्यात आल्या. आता अधिसूचनाच्या संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अंतिम अधिसूचना प्रसिद्धीनंतर नास्ती फाईल ही फाईल नंबर E114069 नंबरची फाईल मंत्र्याच्या, ग्रामविकास मंत्र्यांच्या टेबलवर आहे. करिता अधिसूचना तत्काळ निर्गमित करण्यात यावी व राज्यभरातील शिक्षकांना न्याय द्यावा ही विनंती आमदार साहेबांनी केली असून आपला स्नेहांकित आमदार सुधाकर अडबोले यासाठी सहपत्र संदर्भ प्रतिलिपी प्रधान सचिव यांनाही देण्यात आले. राज्य अध्यक्ष महाराष्ट्र जुनी पेन्शन यांनाही पाठवण्यात आले. म्हणजे आता सुधाकर अडबोले यांनी आता ग्रामविकास मंत्री जे आहेत त्यांना महत्त्वाचे पत्र दिले आहे. या पत्रानुसार ग्रामविकास विभागाच्या म्हणजेच ग्राममंत्र्याच्या टेबलवरती अंतिम मंजुरीसाठी सदरची फाईल आहे. यावर सही झाल्यानंतर केंद्र प्रमुखाची परीक्षेच्या संदर्भात हालचाली झाल्या आपल्याला दिसणार आहेत. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.